ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही। TV9 मराठीवरील मुलाखती दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती। महायुतीत फोडाफोडीचे वाद संपले, यापुढे एकमेकांच्या पक्षातील लोक न घेण्याचा निर्णय। महायुतीला गालबोट नको अशी प्रदेशाध्यक्षांना सूचना देईन असं फडणवीस म्हणाले। शिंदेंचं भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस आज पालघर जिल्हा दौऱ्यावर। डहाणू पालघर नगर परिषदेत निवडणुकीसाठी फडणवीसांच्या प्रचार सभा। पालघरमध्ये भाजप आणि शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात। गौरीची हत्या करून आत्महत्या दाखवली, पंकजा मुंडेंचा पीए आणि गौरीचा पती अनंत गरजेवर पालवे कुटुंबियांचा आरोप। लेकीला न्याय मिळावा, सीबीआय चौकशी व्हावी, कुटुंबियांची मागणी। गौरीच्या त्रासाबद्दल आधीच माहिती असती तर अनंतच्या 2 कानाखाली लावल्या असत्या। प्रकरणात कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, निष्पक्ष चौकशी होणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार, शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा। छोट्या छोट्या लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं, भुजबळ भाजीपाला तर नारायण राणे कोंबडी विकायचे, गुलाबराव पाटील यांचं नाशिकमधील सभेत वक्तव्य। जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत। अशोका राजा आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळापासून गेली 2500 वर्ष देशाचं विघटन झालं, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। गवई गेले, सूर्यकांत आले, संविधानातील जळमट मात्र तशीच। 11 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाचं केंद्राच्या दबावाखाली काम सुरू, सामनातून टीका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। अनगर नगर पंचायत नगर परिषदेत सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद, आदर्श निवडणूक कार्यक्रमाचा भंग केल्याचा थिटेंच्या वकिलाचा दावा। मुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। तेलगाव ते धारूर मार्गावर अजित पवारांच्या ताफ्यातील अग्निशमन पथकातील वाहनानं दिली होती धडक। माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात, नातवासोबत वॉक करताना निर्मला गावित यांना कारची धडक, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। वसईच्या दिवनमान परिसरात वायू गळतीमुळे एकाचा मृत्यू, घटनेचा सीसीटीव्ही समोर। क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यानं 19 जण बाधित। कुर्ल्यात वाढदिवस साजरा करताना मित्रांकडून क्रूर थट्टा, केक कापल्यानंतर अंडी फेकली, मग पेट्रोल ओतून आग लावली। घटनेत अब्दुल रहमान गंभीर जखमी, 5 आरोपींना 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं वाईट श्रेणीत। माझगाव आणि वरळी परिसरात 2 आठवड्यांपासून हवेची गुणवत्ता खालावली, प्रदूषणाचा मिळखा। भायखळ्याच्या राणीबागेत शक्तिवाघाचा मृत्यू, निर्माता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप, तर अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचा अंदाज। गांजा तस्करीत भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीण अध्यक्षासह 6 जणांना अटक, आरोपींकडून 6,72,000 रुपयांच्या गांजासह 17 लाखाची रोकड जप्त, फरार दोघांचा शोध सुरू। धावत्या लोकलमध्ये दरवाजावर लटकत तरुणाची नशेबाजी, व्हिडिओ व्हायरल। रेल्वे सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह, प्रवाशांकडून कठोर कारवाईची मागणी। 26/11 दहशतवादी हल्ल्यात निर्दोष सुटलेल्या फहीम अन्सारीला नोकरीसाठी सशर्त परवानगी। अन्सारी पोलिसांचं ना हरकत किंवा चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेली नोकरी करू शकतो, सरकारची हायकोर्टात भूमिका। इथिओपियाच्या हेलिगुब्बी ज्वालामुखीचा 10,000 वर्षात पहिल्यांदाच उद्रेक, आकाशात 10 ते 15 किलोमीटर राखेचा लोट, भारतात प्रचंड मोठे ढग, हवाई वाहतुकीवर परिणाम, अनेक विमान उड्डाणं रद्द। अरुणाचल प्रदेश हा चीनचाच प्रदेश, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांचा दावा, तर अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग, चीनच्या नकारानं वास्तव बदलणार नाही, भारताचं उत्तर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।